जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, तुमच्यासाठी एक मोठी आपण अपडेट घेऊन आलेलो आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर इंजिनिअरिंग डिप्लोमा, इंजिनिअरिंग, बी-कॉम, बी-सी-ए, बी-बी-ए पूर्ण केलं असेल, तर तुमच्यासाठी मित्रांनो माझगाव डॉक शिप बिल्डर्समध्ये अप्रेंटिस पदाच्या 200 जागेसाठी भरती निघलेली आहे. तर मित्रांनो, ही कंपनी खूप मोठी आहे. तसेच या कंपनीमधून तुम्ही अप्रेंटिस पूर्ण केली, तर तुमच्यासाठी ही खूप महत्त्वाची असणार आहे पुढे. तर मित्रांनो, या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करा. तसेच मित्रांनो, या भरतीसंबंधी सर्व माहिती म्हणजेच पात्रता, पगार, वय, निवड प्रक्रिया हे सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून भरतीसंबंधी सर्व माहिती तुम्हाला मिळून जाईल. तसेच मित्रांनो, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच भरतीसंबंधी अपडेट तुम्हाला मिळून जातात. तर मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही माझगाव डॉक बिल्डर्स लिमिटेड यांच्याकडून एक एक नोटीस आलेली आहे, जाहिरात आलेली आहे. ते बघा इथे कशा पद्धतीने आहे. सर्व माहिती इथे दिलेली आहे त्यांनी. तर याच्यामध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग डिप्लोमा, इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट तसेच जनरल स्ट्रीम अप्रेंटिस अशा 3 पदासाठी भरती निघलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी मित्रांनो 10 पदे, ग्रॅज्युएटसाठी तसं डिप्लोमासाठी 5 पदे. तसेच तुम्हाला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 5 पदे, ग्रॅज्युएटसाठी आणि डिप्लोमासाठी 5 पदे अशा पद्धतीने ते पूर्ण चार्ट दाखवलेला आहे. तसे मित्रांनो तुमचे 18 ते 27 वर्ष तुमचं इथं वय असलं पाहिजे. तसंच इथे तुमचं स्टायपेंड असणार तो 9,000 इतकं तुम्हाला स्टायपेंड असणार आहे ग्रॅज्युएटसाठी. त्याच्यानंतर तुम्हाला एम-डी-एलचं शेअर्स असणार 4,500 आणि गव्हर्नमेंट शेअर असणार 4,500 अशा पद्धतीने तुम्हाला इथे स्टायपेंड भेटणार आहे. डिप्लोमासाठी पण 8,000 स्टायपेंड असणार आहे. अशा पद्धतीने इथे तुम्हाला स्टायपेंडसुद्धा दाखवलेलं आहे. तसेच तुमचं रिझर्व्ड सीट कोणते असणार आहेत. डिप्लोमाला तुम्हाला 30 पदं असणार आहेत. त्याच्यानुसार तुमचं कास्टवाईज तुम्हाला इथं सीट दाखवले आहेत, बघून घ्या. तसेच तुमच्या जनरल स्ट्रीमसाठी 50 वॅकन्सी असणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला इथं कास्टनुसार इथं वॅकन्सी दाखवलेल्या आहेत. तसेच इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटसाठी पण सेम तसेच आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही जर एस-सी, एस-टीमध्ये असाल तर तुम्हाला 5 वर्षाची सूट असणार आहे. ओ-बी-सीमध्ये असाल 3 वर्षाची सूट, दिव्यांग असाल तर 10 वर्षाची सूट. अशा पद्धतीने इथे एजमध्ये सूट दिलेली आहे. तर मित्रांनो, इथे तुमचं क्वालिफिकेशन कोणतं लागणार आहे, याच्यामध्ये तुम्हाला डिप्लोमा असला पाहिजे. तसं तुमचं इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट झालं पाहिजे तुम्ही. तसंच मित्रांनो, तुम्ही बी-ए, बी-कॉम, बी-सी-ए, बी-डब्ल्यू, बी-एस-डब्ल्यू असे पण तुम्हाला इथे या स्ट्रीममधून तुम्ही पास आउट झालं पाहिजे. तर तुम्ही अप्लाय करू शकता. तर याच्यामध्ये मित्रांनो, ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं, ते इथे सर्व माहिती दिलेली आहे. वाचून घ्या वेळ. त्याच्यानंतर तुम्ही अप्लाय करा. तर याच्यासाठी माझगाव डॉक या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. तर याच्यामध्ये तुमचा पासपोर्ट साइज आकाराचा फोटो कशा पद्धतीने असावा, तसं तुमचं सिग्नेचर कशा पद्धतीने असावी, ही सर्व माहिती दिलेली आहे. एक वेळ नीट वाचून घ्या. त्याच्यानंतर अप्लाय करा. तर याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन प्रोसिजर कशा पद्धतीने असणार आहे. सिलेक्शन मित्रांनो याच्यामध्ये तुमचं क्वालिफिकेशनवर तुमचं इथे मेरिट निघणार आहे. मेरिट लागलं तर शॉर्टलिस्टेड होऊन तुमचं इंटरव्ह्यूसाठी तसे मेडिकलसाठी तुम्ही क्वालिफाय होणार आहात. अशा पद्धतीने इथे सिलेक्शन प्रोसिजर आहे. तर इथे बघू शकता जनरल इंस्ट्रक्शन कशा पद्धतीने दिलेले आहेत. तर मित्रांनो लक्ष आहे इथे. तुमचं जे ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झालेलं आहे 16/1/2025 पासून. त्याची लास्ट दिनांक असणार आहे 5/2025. तर लवकर या भरतीसाठी अप्लाय करून घ्या. अप्रेंटिससाठी तुम्हाला ही सगळ्यात मोठी कंपनी असणार आहे आणि खूप चांगली कंपनी आहे. तर मित्रांनो, या पुढचा व्हिडिओ आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं हा असणार आहे. तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना कोणतीही अडचण येणार नाही. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.